नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि ही जी सिरीज आपली चालू आहे की जे काही पॉलिटी मधले इम्पॉर्टंट खटले आहेत त्याच्यामध्ये आज आपण मिनर्वा मिल विरुद्ध भारत सरकार 1980 हा खटला बघणार आहोत. एकंदरच तुमच्या लक्षात आता आलं असेल की आपण गोलकनाथ केस बघितलेली आहे, त्याच्यानंतर केशवनंदा भारती असेल किंवा ह्या सगळ्या केसेसमध्ये एक गोष्ट आपल्या समोर येते ती म्हणजे काय की एकीकडे संसद आणि समोर ज्युडिशरी आणि त्यातल्या त्यात मध्ये आपलं संविधान आहे. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये एक टसल होती आणि संसद जी आहे ती जास्तीत जास्त सत्ताकडे घेण्याचा प्रयत्न करत होती. या काळामध्ये इंदिरा गांधी ह्या पंतप्रधान होत्या देशाच्या आणि संसदेला जास्तीत जास्त अधिकार किंवा ते पॉवरफुल करण्याचा प्रयत्न केला जात होता. आणि वेळोवेळी सर्वोच्च न्यायालय समोर आलेलं आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने त्या ज्या गोष्टी आहेत किंवा आपलं जे संविधान आहे ते टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्याच्यातलं एक महत्वाचं जे आहे ते म्हणजे मिनर्वा मिल विरुद्ध भारत सरकार केस. या केसचे दोन महत्वाचे इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स आहेत. एक म्हणजे काय की केशवनंदा भारती केसमध्ये जे काही बेसिक स्ट्रक्चर आपल्याला समोर आलं होतं की बेसिक स्ट्रक्चर तुम्ही संविधानात काही बदल करू शकता पण बेसिक स्ट्रक्चरला हात लावू शकत नाही, हा जो मुद्दा होता तर तिथं बेसिक स्ट्रक्चरमध्ये काय असेल किंवा त्या सगळ्या गोष्टी खूप काही प्रॉपरली समोर आल्या नव्हत्या. परंतु बेसिक स्ट्रक्चर आपल्याला टिकवायचं आहे ही गोष्ट केशवनंदा भारती केसने समोर ठेवली. आणि त्याच्यानंतर मिनर्वा मिल विरुद्ध भारत सरकार 1980 ह्या केसमध्ये जे काही बेसिक स्ट्रक्चर होतं त्या बेसिक स्ट्रक्चरला स्ट्रेंथन केलं गेलं की डॉक्ट्रिन ऑफ अ बेसिक स्ट्रक्चर स्ट्रेंथन बाय द मिनर्वा मिल केस. मग आता तिच्यामध्ये स्ट्रेंथन केलं गेलं म्हणजे काय की बेसिक स्ट्रक्चर मध्ये अजून काय गोष्टी असू शकतात आणि बेसिक स्ट्रक्चरचा व्ह्यू जो आहे तो ब्रॉड व्हायला इथून सुरुवात होते. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपले जी डीपीएसपी आहे आणि फंडामेंटल राईट्स आहे, तर हे डीपीएसपी आणि फंडामेंटल राईट्स याच्यामधला बॅलन्स टिकून ठेवणं किती गरजेचं आहे हे मिनर्वा मिल विरुद्ध भारत सरकार केसने सांगितलं. कारण याच्या आधीच्या घटना घडल्या होत्या, याची पार्श्वभूमी आपण बघू, तिच्यात तुम्हाला लक्षात येईल की संसद स्वतःकडे जास्तीची पॉवर घेऊ इच्छित होती. त्याच्यामधून त्यांनी एफआर पेक्षा डीपीएसपीला जास्त प्राधान्य दिलं होतं. फंडामेंटल राईट्स पेक्षा महत्वाच्या गोष्टी डीपीएसपी कडे वळवण्याचा प्रयत्न होता. आता ही जी मिनर्वा मिल विरुद्ध भारत सरकार केस आहे याची पार्श्वभूमी काय आहे ती आपण बघूया. एकंदरच ही जी आहे ही मिनर्वा मिल जी आहे ही कर्नाटक मधली एक मिल होती आणि कर्नाटक मधली ही जी मिल होती हिचं नॅशनलायझेशन करण्याचा प्रयत्न केला गेला होता. आणि तो कशाच्या अंडर केला गेला होता तर सिख टेक्सटाईल अंडरटेकिंग ऍक्ट आला होता. आणि हा जो ऍक्ट होता अंडरटेकिंग ऍक्ट 1974 आजारी वस्त्र उद्योगांसंबंधीचा कायदा होता 1974 ला आला होता. आणि याच्या अंतर्गत जे काही वस्त्र उद्योग आजारी म्हणजे काय, त्यांची फायनान्शियल कंडिशन चांगली नाही असे वस्त्र उद्योग त्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात येत होतं. आणि आपण बँकांचं बघितलं होतं तर त्याच पद्धतीने राष्ट्रीयकरण याचं करण्यात येत होतं, नॅशनलायझेशन. आणि नॅशनलायझेशन करण्यासंबंधीची जी काही प्रोसेस होती तिला काय केलेलं होतं, 39वी जी घटना दुरुस्ती आहे 39 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट 1975 याच्या अंतर्गत हे सगळं जे काही नॅशनलायझेशन वगैरे आहे हे 9th शेड्यूल मध्ये आपल्या टाकलं होतं. आपण एक गोष्ट बघितली आहे की 9th शेड्यूल मध्ये गोष्टी टाकले की त्याच्यानंतर काय होतं की तुम्हाला त्याच्या अगेन्स्ट म्हणजे ज्युडिशियल रिव्ह्यू असेल किंवा त्याच्याबद्दल ज्युडिशरीला बोलता येत नव्हतं. तो एक महत्वाचा मुद्दा होता. म्हणजे एकंदरच आता ही मिनर्वा मिल केस आहे तर ही जी टेक्सटाईल होती, मिल होती, आता साधी गोष्ट आहे, तुमची प्रॉपर्टी आहे, तुमची एखादी कंपनी आहे आणि ती सरळ सरकार हस्तगत करत असेल किंवा त्याचं व्यवस्थापन करू बघत असेल तो ऑब्व्हियसली तुम्ही सहजासहजी ते देणार नाही. आणि त्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या होत्या. हा जो काळ आहे तो 74-75 नंतर ही केस 80 पर्यंत ती केलेली आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये केस मधला मुद्दा काय होता, कुठल्या गोष्टींवर ही केस होती तर 42वी जी घटना दुरुस्ती झाली होती त्या 42व्या घटना दुरुस्तीतल्या सेक्शन 4 आणि सेक्शन 55 हिच्यावर आक्षेप घेण्यात आलेला होता. 42वी घटना दुरुस्ती जी आहे तिला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं पण म्हटलं जातं है ना. आणि ही वादग्रस्त घटना दुरुस्ती आहे, हिच्यातल्या बऱ्याचशा गोष्टींवर इश्यू झाले होते. सो 42वी घटना दुरुस्ती जी आहे तिच्यातलं सेक्शन 4 आणि सेक्शन 55 या दोघांवर आक्षेप होता. आणि या दोघांच्या अगेन्स्ट केस उभी जी राहिली होती ती ही मिनर्वा मिल विरुद्ध भारत सरकार केस आहे. आता सेक्शन 4 हिच्यातलं काय सांगत होतं, सेक्शन 4 सांगत होतं की जर तुम्ही आता हिच्यामध्ये ते बदल होते हे दोघी ते कलम 368च्या बद्दल होते. कलम 368 कशासाठी आहे तर घटना दुरुस्तीसाठी आहे. ओके, तर आता याच्यामधला मुद्दा असा आहे की सेक्शन 4 सांगतं की कलम 368चा वापर करून जर घटना दुरुस्ती केली असेल
तर त्यासाठी तुम्ही न्यायालयात जाऊ शकत नाही. सो सेक्शन 4चं क्लिअर होतं की 368चा वापर संविधानातलं कलम आहे आपल्या घटना दुरुस्तीसाठी तुम्ही करताय तर त्याच्यासाठी तुम्ही न्यायालयात जाऊ शकत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यात झाली होती, तुम्हाला जर आठवत असेल की कलम 31C, आता हे कलम 31C मध्येही चेंजेस करण्यात आले होते. सुरुवातीला काय होतं की आपण 45वी घटना दुरुस्ती वगैरे बघितली होती की तिच्यात गोष्टी अशा होत्या की 31C मध्ये असं सांगण्यात आलं होतं, जर सरकार कुठल्या गोष्टी करत असेल, कुठली घटना दुरुस्ती करत असेल आणि ती कलम 39 ब आणि क साठी म्हणजे बी अँड सी असे दोन आहेत, 39B 39C याच्यासाठी जर करत असेल तर त्या केसमध्ये फंडामेंटल राईट्स वगैरे ह्या गोष्टी थोड्या बाजूला ठेवू, कारण हे कशासाठी असणार आहे, कल्याणासाठी असणार आहे, सोशल वेलफेअर साठी असणार आहे, कल्याणकारी राज्याची संकल्पना जी आहे त्याच्यासाठी ह्या गोष्टी केल्या जातील, असा हा सगळा मुद्दा होता. आणि याच्यामध्ये मग म्हटलं जातं की वेअर कलम 31C कम्स आर्टिकल 14 गोज, मग त्यावेळेस डीपीएसपी ला प्राधान्य होतं फंडामेंटल राईट्स पेक्षा. तर आता याच्यात सेक्शन 4 मध्ये यांनी काय केलं होतं की इथं फक्त काय होतं की कलम 39B चा दाखला होता, परंतु आता या सेक्शन 4चा वापर करून कलम 368 आणि त्या सगळ्या याच्यात बदल असं म्हटलं गेलं की डीपीएसपी म्हणजे राज्याची मार्गदर्शक तत्व ही कायमस्वरूपी फंडामेंटल राईट्स की तुमच्या मूलभूत अधिकारापेक्षा सुपेरियर असणार आहे. हे म्हणजे ओव्हरऑल डीपीएसपी, आता साधी गोष्ट आहे, राज्याची मार्गदर्शक तत्व त्याच्यानुसार संसद कार्य करणार, म्हणजे काय की इथं संसदेकडे जास्तीचे अधिकार घेण्याचा हा प्रयत्न होता. तर हे होतं सेक्शन 4. दुसरी महत्वाची गोष्ट याच्यातलं जे होतं सेक्शन 55. सेक्शन 55 मध्ये सेम परत कलम 368 नुसार जर घटना दुरुस्ती किंवा संविधानामध्ये कुठलाही बदल होतो की घटना दुरुस्ती केली जाते त्याच्यावर प्रश्न उपस्थित केला जाणार नाही, कुणी त्याच्यावर प्रश्नचिन्ह करू शकत नाही, कुणी त्याला जज करू शकत नाही. मग इथं सरळ सरळ सांगायचं होतं की ज्युडिशियल रिव्ह्यू नावाची जी गोष्ट आहे तर ती ज्युडिशरीला इथं वापरता येणार नाही. सो सेक्शन 4 आणि सेक्शन 55 अशा या दोन गोष्टी होत्या आणि याच्यासाठीच ही केस स्टँड झाली होती. ज्यावेळेस ही केस कोर्टात गेली तर त्याच्यासाठीचा बेंच 5 जजेसचं होतं, ज्याच्यामध्ये 4:1 म्हणजे 4 जजेसनी जो काही खटला याच्यामध्ये केसमध्ये निकाल दिलेला आहे, एकच जज होता तो त्याच्या विरोधात होता, बहुमताने निर्णय तो आपल्याला माहित आहे. आणि त्या 4 जजेसनी सांगितलं की सेक्शन 4 जे आहे किंवा हे 55 जे आहे हे नल अँड वाईड म्हणजे संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरलाच मुळात हे हॅम्पर करतोय आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण ज्या आहेत त्या नल अँड वाईड करतोय, म्हणजे या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या खोडून काढल्यात सर्वोच्च न्यायालयाने. आणि याच्यामध्ये खूप महत्वाची गोष्ट अशी होती की सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणजे न्यायालयीन पुनर्परीक्षण जे काय आहे तर ते कायमस्वरूपी असणार आहे. ज्युडिशियल रिव्ह्यूला तुम्ही हलवू शकत नाही, ते काढून टाकू शकत नाही. जसं इथं सेक्शन 55 मध्ये म्हटलं होतं, ज्युडिशियल रिव्ह्यू हा एक बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे, हे इथं फार क्लिअरली स्पष्ट केलं. हे सोडलं तर न्यायालयाने अजून काय काय सांगितलं होतं, तर ह्या केसमध्ये काही बेसिक गोष्टी होत्या त्या न्यायालयाने क्लिअर केल्या होत्या. तिच्यामध्ये काही महत्वाच्या पार्टमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट, संसदेला जे काही अधिकार दिलेले आहेत ते अधिकार अमर्याद नाहीत, हे सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर केलं. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे संसदेच्या बाबतीमध्ये की संसदेचे अधिकार जे आहेत ते संसदेचे अधिकार अमर्याद नाहीत. ओके, अमर्याद नसणार आहे, म्हणजे तुम्हाला लिमिटेड पॉवर आहे, ती अनलिमिटेड पॉवर नाहीये, हे सर्वोच्च न्यायालयाने क्लिअर केलं. दुसरी गोष्ट, घटना दुरुस्ती हे जी प्रोसेस आहे तर घटना दुरुस्ती संविधान किंवा कुठल्याही गोष्टीला म्हणजे एकंदर घटना दुरुस्तीचा वापर तुम्ही कुठल्याही त्याचा दुरुपयोग करू शकत नाही किंवा कुठलीही गोष्ट डिस्ट्रॉय करण्यासाठी तुम्ही करू शकत नाही. म्हणजे घटना दुरुस्ती तुम्ही करा, त्याच्याबद्दल वाद नाहीये, पण या घटना दुरुस्तीतून काहीतरी पॉझिटिव्ह आउटकम येणं गरजेचं आहे, कुणाचंही नुकसान याच्यातून होता कामा नये, ती गोष्ट लक्षात ठेवा. डिस्ट्रॉय करू नका कुठली गोष्ट घटना दुरुस्तीचा वापर करून. तिसरी महत्वाची गोष्ट जी याच्यामध्ये सांगितली गेली ती होती की ज्युडिशियल रिव्ह्यू ही एक बेसिक स्ट्रक्चरचा भाग असणार आहे. न्यायालयीन जे पुनर्परीक्षण केलं जातं तर ज्युडिशियल रिव्ह्यू हे बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे असणार आहे. म्हणजे न्यायालय प्रत्येक घटना दुरुस्ती, प्रत्येक कायदा जे संसद काही घेऊन येईल तर त्याचं परीक्षण करणार आहे
आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्रत्येक अमेंडमेंटसाठी, प्रत्येक घटना दुरुस्तीसाठीचं इंटरप्रिटर जर कोणी असेल तर ते कोण असणार आहे, तर ते इंटरप्रिटर सर्वोच्च न्यायालय असणार आहे. हे इथं क्लिअर केलं की प्रत्येक घटना दुरुस्तीचं इंटरप्रिटर सर्वोच्च न्यायालय असेल. पण हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट न्यायालयाने ही सांगितली की तुम्हाला डीपीएसपी आणि फंडामेंटल राईट्स जे आहेत तुमचे, याच्यामध्ये बॅलन्स मेंटेन करायचा आहे. म्हणजे कुणीही डीपीएसपी फंडामेंटल राईट्सला वरचढ नको किंवा फंडामेंटल राईट्स हे डीपीएसपी ला वरचढ नको. शेवटी ह्या गोष्टी एक चांगल्या गव्हर्नन्ससाठी आहे, लोकांच्या कल्याणासाठी आहेत. त्याच्यामुळे याच्यातला बॅलन्स मेंटेन राहिला पाहिजे. तर हेही विचारलं जातं की बॅलन्स बिटवीन डीपीएसपी अँड फंडामेंटल राईट. तर मिनर्वा मिल तिच्यामध्ये एक महत्वाचा आस्पेक्ट आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट क्लिअर झाली की ज्युडिशियल रिव्ह्यू ऍज अ बेसिक स्ट्रक्चर, आणि ते की बेसिक डॉक्ट्रिन ऑफ बेसिक स्ट्रक्चर जे काय आहे, मूलभूत ढाचा जो आहे, जो केशवानंद भारती केसनी समोर ठेवली होती संकल्पना, संविधानातली मूलभूत तत्व, तर ती नंतर ब्रॉडन होत गेलेली आहे या मिनर्वा मिल केस पासून. तर एवढी ही केस आहे आणि याच्यातले हे महत्वाचे आस्पेक्ट्स होते. अशाच पद्धतीने महत्वाच्या केसेस आपण बघत राहू. तुमचे जर काही कमेंट्स याच्याबद्दल असतील तर त्या नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. स्पॉटलाईट बरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.